11th ॲडमिशन 2025-26 तर स्पेशल राऊंड 1 हा सुरू आहे। याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे फॉर्म कसा भरायचा तो आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। आणि आता विद्यार्थी विचारत आहे की जो स्पेशल राऊंड 1 आहे याचे अलॉटमेंट कधी असणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज कधी मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि विद्यार्थी त्यांचा मॅनेजमेंट कोट्याचा जर फॉर्म भरायचा असेल तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकत आहेत। तुम्ही मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा रेग्युलर जो कॅप राऊंड आहे तो सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि त्यानंतर इन हाऊस कोटा सुद्धा भरू शकता। फक्त एवढंच आहे की जो पार्ट 1 तुम्ही भरलेला आहे त्यामध्ये इन हाऊस कोट्याला जर यस केलेलं असेल तरच तुम्ही इन हाऊस कोट्याचा फॉर्म भरू शकता। अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या होत्या की आम्हाला आमच्या फॉर्ममध्ये इन हाऊस कोटा नॉट एलिजिबल येत आहे, कारण की तुम्ही पार्ट 1 मध्ये इन हाऊस कोटा घेता का त्यामध्ये तुम्ही नो क्लिक करून ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इन हाऊस कोटा नॉट एलिजिबल सांगण्यात आलेला आहे। आणि जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल, नवीन विद्यार्थी किंवा जुने विद्यार्थी ज्यांचा आतापर्यंत नंबर लागलेला नाही आहे ते विद्यार्थी, तर त्यांच्या टाइम टेबलनुसार ते विद्यार्थी आज सायंकाळी टाइम टेबलनुसार बघू शकता 5 ऑगस्ट 2025ला सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। यानंतर तुम्हाला कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही आहे, कारण आता फॉर्मला मुदतवाढ देणे बंद झालेलं आहे। त्यामुळे तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी आजच्या तारखेमध्ये तुम्ही 6 वाजेपर्यंत तुमचे फॉर्म कंप्लीट करून घ्या, कारण नंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही आहे। आणि जो प्रश्न आपण स्टार्टिंगला विचारला होता तो तर विद्यार्थ्यांना कॉलेज कधी मिळणार, तर बघू शकता 6 ऑगस्टला सकाळी 10 वाजता स्पेशल राऊंड 1 ची लिस्ट साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे आज सायंकाळी 6:30 वाजता फॉर्म संपणार आणि उद्या सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले किंवा नाही मिळाले याबद्दलची माहिती साईडवर उपलब्ध होऊन जाणार। त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे, प्रोसेस खूप फास्टमध्ये सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचे कॉलेजेससुद्धा सुरू झालेले आहेत। जर कोणत्या विद्यार्थ्याचे कॉलेज सुरू झाले नसेल तर स्पेशल राऊंड 1 कंप्लीट झाल्यानंतर तुमचे कॉलेजेससुद्धा सुरू होऊन जाणार। याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला साईडवर किंवा कोणीही देऊ शकत नाही, कारण कॉलेज सुरू करणे किंवा नाही करणे हे संपूर्ण डिपेंड असणार आहे तुमच्या कॉलेजवर, ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे किंवा तुम्ही ज्या कॉलेजला प्रवेश घेतलेला आहे त्या कॉलेजवर। तर तुम्ही याबद्दलची इन्फॉर्मेशन कॉलेज कधी सुरू होणार ही इन्फॉर्मेशन तुम्ही कॉलेजमधून घेऊ शकता, तुम्हाला बाहेर कुठेही याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळणार नाही आहे। तर आज सायंकाळपर्यंत फॉर्म फिलअप करून घ्या आणि उद्या सकाळी 10 वाजता अलॉटमेंट लागणार। अलॉटमेंट लागल्यानंतर कसे चेक करायचे किंवा ज्यांचे नंबर लागेल त्यांनी काय करायचं आणि ज्यांचे नंबर लागणार नाही त्यांनी काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला उद्याला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।